आज आपण सामान्य काळातील 18व्या रविवारी मध्ये आपण आहोत. आजचे वाचन आपल्याला आध्यात्मिक जीवनासाठी खूपच मूलभूत आहे. आपल्या सर्वांना चित्रपट मूवी पाहायला आवडतात. गाणं ऐकायला आपल्याला आवडतात. इंस्टाग्रामवर रील्स बघायला आपल्याला सर्वांना आवडतात. नेटफ्लिक्सवर मूवी, अमेझॉन प्राईमवर किंवा हॉटस्टारवर आपण मूवी बघत असतो. त्याच्यानं आपल्याला काय मिळत आहे? किंवा जेव्हा आपण युट्यूबवर एकामागून एक गाणं ऐकतो तेव्हा आपल्याला काय मिळत आहे? जेव्हा आपण इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर रील्स बघतो तेव्हा आपल्याला काय मिळत आहे? आपल्याला दुसरा एक नवीन लिंक, नवीन व्हिडिओ, नवीन मूवी आपल्याला मिळत आहे. आणि एक दुसरं नवीन गाणं कदाचित आपल्याला पण मिळत असेल. इंस्टाग्रामवर रील्स किंवा फेसबुकवर जे रील्स व्हिडिओज आहे याला इंस्टाग्राम सजेशन किंवा फेसबुक सजेशन्स असं आहे. जर आपण विज्ञानावर, सायन्सवर आपण काहीतरी पाहिले तर आपल्याला विज्ञानावर काही अधिक मूवी, रील्स, व्हिडिओ वगैरे आपल्याला मिळणार आहे. किंवा ऍक्शन मूवी, ऍक्शन रील्स जर आपण बघत राहिलो तर त्याच्यावर आपल्याला नवीन सजेशन्स मिळणार. तसंच प्रेमावर, जर लव्ह या विषयावर जर आपण काही रील्स बघत बसलो तर प्रेमावर, काही लव्ह या विषयावर आपल्याला नवीन रील्स मिळणार. तेव्हा म्हणजे ही जे आहे आध्यात्मिक, ही जे आहेत ते युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा मूवीज कोणत्याही प्रकारचा याचा अंत असं नाही. आणि म्हणून आपल्याला एडिक्शन म्हणून होत आहे असं आपल्याला समजणारच नाही. हे असं आहे की जर मी एक टॉवेल ना, एक बेडशीट किंवा माझा एक शर्ट किंवा एक ड्रेस मी जर हातात घेतलो आणि त्याच्यातलं एक धागा असं निघत आहे आणि मी जर ओढत बसलो तर काय होणार? तर ती धागा निघतच राहणार. जोपर्यंत ती शर्ट किंवा टॉवेल किंवा बेडशीट, ड्रेस खराब होत नाही तोपर्यंत ती धागा निघतच राहणार. आता मी युट्यूबवर व्हिडिओ पाहतो ना, इंस्टाग्रामवर मी रील्स बघतो, तर मला ऍक्च्युली काय होत आहे हे कदाचित मला पण समजणार नाही. या शर्टला, टॉवेलला, बेडशीटला काय होत आहे ते पण कदाचित मला समजणार नाही. असं एक दुसरं एक उदाहरण जर आपण घेतलं तर, जर आपण मॅगी, कोणाला चायनीज असं आवडतं ना, मॅगी किंवा नूडल्स जेव्हा आपण खातो तेव्हा नूडल्सचा एक पीस जेव्हा आपण खात बसलो किंवा मॅगीचा, तर आपण आपल्या तोंडाची जी शक्ती आहे त्याच्यानं आपण ओढत, म्हणजे तोंडात आपण मॅगी किंवा नूडल्स आपण घेतो. तर तेव्हा काय होत आहे? जोपर्यंत आपल्या तोंडामध्ये किंवा आपल्यामध्ये शक्ती आहे तोपर्यंत आपण ओढू शकतो. त्याच्यानंतर आपण जर थकून गेलो तर स्टॉप, म्हणजे बंद होणार आणि कदाचित थोडं नूडल्स, मॅगी आपल्या तोंडातून बाहेर पण असू शकतो. याचा अर्थ म्हणजे कशा प्रकाराचा अंत नाही. ही कल्पना मनात ठेवून आपण आजच्या पहिल्या वाचनाकडे पाहूया. उपदेशकाच्या पुस्तकातून आपल्या पहिल्या वाचनामध्ये पाहण्या अगोदर आपण आजच्या वाचनाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडीशी बॅकग्राऊंड
म्हणजे हिस्ट्री, इतिहास आपल्याला थोडस बघावं लागणार आहे. याचा या पुस्तकाचा, उपदेशकाचा जो पुस्तक आहे, याचा लेखकाचं नाव कोहेलेत असं आहे, इब्री भाषामध्ये. आणि हा जो माणूस आहे, कोहेलेत जो हा माणूस आहे, या माणसाचं नाव कोहेलेत असं नाही, परंतु या माणसाला, या लेखकाला असं नंतर नाव दिलेलं आहे. आणि हा असं आहे कारण, म्हणजे नाव असं दिलेलं आहे कारण भरपूर लोकांनी ना हा पुस्तक वाचल्यानंतर त्यांना असं वाटलंय की या पुस्तकामध्ये खूपच अनुभव, म्हणजे एक्सपिरियन्स भरपूर आहे. अनुभवाविषयी भरपूर काही लिहिलेलं आहे. आणि म्हणून लेखक म्हणजे आपला शलोमोन राजा कदाचित असेल, कारण शलोमोन राजाला भरपूर अनुभव, एक्सपिरियन्स होता. ख्रिस्ताच्या गोष्टीवर जर आपण मन लावून वाचलो, तर तसंच सलमोन राजाच्या या गोष्टीवर, पुस्तकावर जर आपण मन लावून वाचलो, तर आपल्याला समजेल की जेव्हा हा राजा होता तेव्हा त्याचा अनुभव भरपूर होता. जेव्हा युद्धवर गेला होता तेव्हा त्याचा अनुभव भरपूर होता. जेव्हा त्यांनी लग्न केलं तेव्हा पण त्याचा अनुभव भरपूर होता. म्हणून त्याला सर्व काही विषयामध्ये अनुभव आहे. आणि म्हणून हा जो पुस्तक आहे, या पुस्तकाचा कदाचित सलमोन राजाच लेखक असू शकतो. परंतु तरी पण या सलमोन राजाला किंवा लेखकाला असं वाटत आहे, पहिल्या वाचनामध्येच आपण असं ऐकतो की व्यर्थ आहे. कारण त्याला पण माहिती आहे, म्हणजे लेखकाला पण माहिती आहे की सर्व अनुभव जे आहे, म्हणजे पृथ्वीवरचा जे अनुभव आहे, ते सर्व व्यर्थ आहे. फक्त पहिलं वाचन ऐकून आपल्याला काही म्हणजे पूर्णपणे समजणार नाही. आणि म्हणून आपण संत पौलाच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपण जरा बघूया. कलेसेकरांना पत्र लिहिताना दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगत आहे की तुम्ही ख्रिस्ता सोबत जर वाढला, ख्रिस्तामध्ये जर तुम्ही जन्म घेतला, तर ख्रिस्ताच्या गोष्टी तुम्ही शोधत राहा. कारण ख्रिस्ताच्या गोष्टीवर तुमचे मन पूर्णपणे लागणार आहे. वरील गोष्टीकडे, म्हणजे इतर गोष्टीमध्ये तुम्ही जर लक्ष ठेवलं तर त्याचा अंत आहे. आणि स्वर्गाच्या गोष्टीमध्ये जर तुम्ही लक्ष ठेवलं तर त्याचा अंत तुम्हाला कधी सापडणार नाही. आणि म्हणून संत पौल आपल्याला असं सांगत आहे की पृथ्वीवर असं वस्तू जी आहे, याचा आपण वाईट असं सांगत नाही. जे वस्तू पृथ्वीवर आहे ते वाईट असं नाही, परंतु संत पौल आपल्याला सांगत आहे की पृथ्वीवर जे आहे त्याचा अंत नाही, पूर्णपणे अंत तुम्हाला मिळणार नाही. याचा अर्थ प्रभू येशू शुभवर्तमानामध्ये एक दाखल्याद्वारा आपल्याला सांगत आहे. आणि काय कायमाचं आहे आणि काय कायमाचं नाही, याबद्दल शंका स्पष्ट करण्यासाठी आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की एक श्रीमंत माणूस आहे. श्रीमंत माणसाचा एक दाखला आहे. आणि श्रीमंत माणसाला त्याचे पीक साठवण्यासाठी त्याला त्याच्या घरामध्ये, त्याच्या गोडाऊनमध्ये जागा नाही. म्हणजे त्याचं पीक भरपूर आहे आणि त्याला त्याच्या मनामध्ये, त्या माणसाच्या माइंडमध्ये एक आयडिया असं येतो की मी हा जो जुना गोडाऊन आहे, मी तोडून एक नवीन गोडाऊन बांधणार आहे.
आणि त्याच्यात हे सर्व पुरून मी ठेवू शकतो. श्रीमंत माणसाची तुलना ना अशा कोणत्याही व्यक्तीशी आपण करू शकतो ज्याच्याकडे भरपूर पैसे, बँक बॅलन्स, मोठं घर, बाईक, कार इत्यादी वस्तू आहे. आणि कारण कारण माझा घर आणि माझं कंपाऊंड लहान आहे, मी हा जुना घर आणि जुना कंपाऊंड तोडून मी एक नवीन बांधायला मी सुरू करणार आहे. या श्रीमंत माणसाने त्याच्या आयुष्यात कायमाचे नसलेल्या सर्व गोष्टीकडे पाहिले आणि तो त्याच्या आयुष्यात कायमाचे असलेल्या सर्व गोष्टीबद्दल विसरतो. आणि प्रभू येशूचा हा दाखला, या दाखल्याच्या शेवटी देव म्हणजे परमेश्वर या श्रीमंत माणसाला एक प्रश्न विचारतो, फक्त एकच प्रश्न विचारतो आणि असं सांगत आहे परमेश्वर या माणसाला की अरे मूर्ख, आजची रात्र या पृथ्वीवरील तुझी शेवटची रात्र असेल. त्यानंतर हे सर्व कोणाची होणार? हे जे वस्तू आहे हे कोणाचं होणार आहे? येशू त्या माणसाला कायमाचे व कायमाचे नसलेल्या गोष्टीबद्दल समजावून सांगत आहे. त्यांच्या शिष्यांना ते तसे सांगत आहे आणि आपल्याला पण असं सांगून विचारत आहे. वास्तविक आणि जे वास्तविक नाही, जिथे अंत आहे आणि जिथं अंत नाही. येशू आपल्याला ज्या गोष्टी कायम स्वरूपी नाहीत, खऱ्या म्हणजे रिअल असं नाही, गरजेचा नाही, महत्वाचा नाही, त्याच्याकडे लक्ष केंद्रित आपल्याला करतो, कारण कदाचित आपलं लक्ष त्याच्यावर नसेल. आणि असं काहीतरी शोधण्यासाठी सांगत आहे जे आपल्याला आपल्या जीवनाचा खरं अंत दाखवेल. या पवित्र मिसामध्ये सहभागी होत असताना आपण आपल्या आयुष्यातील सर्व दिवस खऱ्या व कायमस्वरूपी असलेल्या गोष्टींशी संलग्न राहावे अशी आपण प्रार्थना करू.